शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली असून अजूनपर्यंत धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये समावेश केला नसल्यामुळे सकल धनगर समाज माढा यांच्या वतीने माढा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। तहसीलदार जात पडताळणी समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती अधिकाऱ्यांमुळे माहिती घेतली असता सोलापूर जिल्ह्यात आणि तहसील मध्ये एकही धनगर नसल्याबाबतची माहिती मिळाली आहे। परंतु आदिवासी मंत्रालय मुंबई यांनी धनगर समाजाची लोकसंख्या 43,056 इतकी दाखवली आहे। सन 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,659 इतकी लोकसंख्या दाखवली आहे। तरी ही माहिती चुकीची आणि खोटी असून धनगर समाजाची शासनकर्ता सरकारने फसवणूक केली आहे। आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचे लोक असतील, धनगर समाजाच्या लोकांचे पत्ते आणि कुटुंब पत्रक द्यावी अशी मागणी सकल धनगर समाज माढा तालुका बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तर यावेळी माढा तहसीलदार सदाशिव पडधुणे यांनी सांगितलं की धनगर समाजाच्या आजपर्यंत माढा तहसील कार्यालयातून एकही दाखला देण्यात आला नाहीये। र चा ड झाला असून त्यामध्ये त्वरित दुरुस्ती करून धनगरचं धनगर करावं। धनगर समाजाला लवकरात लवकर एसटी समाजाचं आरक्षण लागू करावं, अन्यथा धनगर समाज बांधवांच्या वतीनं सर्व महाराष्ट्रभर आंदोलनं केली जातील। यावेळी या धरणे आंदोलनाला विविध संघटना, राजकीय पदाधिकारी, पंचायत समिती सभापती विक्रम शिंदे यांनी पाठिंबा दिलाय। यावेळी धनगर समाज बांधवांच्या मागण्यांचं निवेदन तहसीलदार संजय पडधुणे यांना देण्यात आलंय। आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं धाडस या सरकारनं दाखवलं नाही। मी प्रथमतः या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो। हे धाडस दाखवण्यामध्ये ज्या काही विभूती आहेत, ज्या औलादी आहेत, ज्या अनुसूचित जाती जमातीचे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, जो सावरा नावाचा मंत्री आहे, ज्यांनी या राज्यामध्ये कोर्टामध्ये खोटा अफिडेव्हिट दाखल करून जवळजवळ 93,000 धनगर जातीचे दाखले या राज्यामध्ये आहेत, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी लेखी स्वरूपात त्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं। कोर्टामध्ये त्या ठिकाणी घोटाळा करण्याचं काम ज्या औलादीने केले आणि म्हणून ज्यांनी या धनगर या राज्यामध्ये एकही नाही, आमच्या माढा तालुक्यामध्ये 114 गावं आहेत, जवळजवळ 86 गावामध्ये धनगर जातीचे माणसं आहेत, अशा पद्धतीचा अफिडेव्हिट, त्या अफिडेव्हिट मध्ये माढा तालुक्यातील सुद्धा 86 गावाचा समावेश आहे। कोण सांगतो आमच्या या 86 माढा तालुक्यामध्ये कुठल्या गावामध्ये धनगर जातीची जात आहे? या तालुक्यामध्ये एकही जात नाही, अशा पद्धतीचं पत्र माहितीच्या अधिकारामध्ये ज्या वेळेला त्या ठिकाणी आम्हाला दिलं, त्यावेळेला शून्य अशा पद्धतीचा रिपोर्ट माननीय तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी दिला। आणि म्हणून खोटी कागदपत्र सामाजिक विभागाच्या माध्यमातून, अनुसूचित जाती जमातीच्या माध्यमातून त्या ठिकाणी खोटी कागदपत्र केली। दहता ज्या पद्धतीने आनंदबाईने मा केला, त्या पद्धतीनं रचा ड करून हा धनगर समाज विकासापासून वंचित करण्याचे काम या सरकारने आपलं आयुष्य आपण संपवलं। तर आता फक्त 100 दिवसामध्ये 7 दिवस आपण सगळ्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आपली गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमरावजी जानकर साहेब ज्या ज्या ठिकाणी आपल्याला 100 दिवसामध्ये 7 दिवस सांगतील, आता 30 ऑगस्टला आपल्याला त्यांनी औरंगाबाद अल्टिमेटम दिलेला आहे। आपल्या विरुद्ध आता धनगर, सरकार विरुद्ध धनगर अशी आपली 30 ऑगस्टची लढाई आहे। मित्रांनो, काळजी करू नका। आता कुणाच्या बापाला आपण भेट नाही, आपल्या बरोबर कोण असू द्या, घर असू द्या, परंतु आपण सरकार विरुद्ध लढतोय, मात्र ध्यानात ठेवा। त्यामुळे आपण गटाटुका कमी राहिलेलो नाही। 100% आपला प्रश्न आपल्याला समजलाय, त्यामुळे आता आपल्याला कोण अंधारात ठेवू शकत नाही। आणि मित्रांनो, तुम्हाला आवर्जून सांगतो, हा जो गोपीचंद पडळकर आणि उत्तमरावजी जानकर साहेबांच्या माध्यमातून जो लढा उभा राहिला, तो 2015 पासून त्यांनी माहिती अधिकाराखाली सर्व माहिती घेतलेली आहे। आणि आता त्यांनी एवढंच फक्त सांगितलंय, धनगर असतील तर त्यांचे पत्ते द्या, त्यांची कुटुंबाची नावे द्या, त्यांची कुटुंब पत्रक दाखवा। तर सर्व मित्रांना सांगतो, त्यांना ऐकायला एकही कुटुंब पत्रक आतापर्यंत बनलेलं नाही। 2014 पासून करमाळा तालुक्यात जी घडवून दाखवलं, तेच माढा तालुक्यात 2019ला घडवायचं होतं, पण राहुलं नाही। आज बोलावाची इच्छा झाली। खरंच मित्रांनो, आयुष्यातली 25 वर्ष ज्या ज्या नेत्यांनी ज्याच्यासाठी घालवली, खरंच दादा सभापती महोदय, वाईट वाटतं मला, तुम्ही फक्त आरक्षणावरच बोलतो ना, ठरावासाठीच अजून पंचायत समिती ठराव, जिल्हा परिषद ठराव, मला वाटलं होतं सभापती महोदयांनी धनगरासाठी राजीनामा तर सभापती पदाचा देतील। खरंच वाईट वाटलं, म्हणून बोलायचे आज ही तळमळ आहे। आम्ही 25 वर्ष 30 वर्ष तुमच्यासाठी झटतोय, तुमच्यासाठी काट्या कोराड्याची भांडणं आम्ही घेतोय,
फक्त धनगर समाजाचा लढा तीव्र होऊ नये ही आमची मनापासून इच्छा आहे। प्रतिनिधी शीतलकुमार मोठेसह कॅमेरामन संतोष मोठे, NTV न्यूज मराठी, माढा, सोलापूर।